नमस्कार. मंत्र गुंतवणुकीचे या आपल्या मालिकेच्या चौथ्या पुष्पामध्ये मी चंद्रशेखर टिळक आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आपल्यापैकी अनेकांना कल्पना आहे की सिटी सजेस्ट या माझ्या फेसबुक पेजच्या माध्यमातून गुंतवणूक क्षेत्राच्या विविध भागांमध्ये जे व्यावसायिक कार्यरत आहेत त्यांच्या ज्ञानाचा खजिना आपल्यासमोर आणण्यासाठी किंवा त्या उद्देशाने आपण या मुलाखत मालिकेला सुरुवात केली. या आधीच्या 3 भागामध्ये संदीप वैद्य, विनायक अक्टे आणि मनोज खाडीलकर यांच्याशी आपण गप्पा मारल्या. आजच्या आपल्या चौथ्या भागाचे मानकरी आहेत आमच्या डोंबिवलीचेच वैभव जोशी. नमस्कार. सिटी सजेस्ट या फेसबुक पेजच्या वतीनं, माझ्या वतीनं आणि सर्व प्रेक्षकांच्या वतीनं मी या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत करतो. थँक्यू. आणि पहिलाच प्रश्न मी तुम्हाला असा विचारीन की एकंदरीतच या क्षेत्रातली आपली कारकीर्द आणि आजपर्यंतच्या आपल्या संस्थेचं या विषयातलं कार्य याच्या संबंधातली जर आम्हाला थोडक्यात माहिती आपण दिली तर ते जास्त सोयीचं जाईल. नक्कीच. थँक्यू सो मच तुम्ही इन्व्हाइट केल्याबद्दल. आणि मी माझ्या परीनं शक्यतो जेवढं काय उलगडून सांगता येईल तेवढ्याचा मी प्रयत्न करेन. माझी या करिअरची सुरुवात म्हणायला गेलं तर ग्रॅज्युएशन माझं ज्यावेळेस झालं 2000 साली, त्याच्यानंतर लगेचच मी या करिअरला ॲज अ प्रोफेशन म्हणून चूज केलं, ॲज अ करिअर म्हणून चूज केलं. आणि मी कुठल्याही पद्धतीचा जॉब केला नाही. माझं इंटेन्शन इज व्हेरी क्लिअर की आपल्याला कुठलं तरी प्रोफेशन नाही तर कुठला तरी बिझनेस करायचा आहे. तो थोडं बिनभांडवली बिझनेस म्हणून आपण याच्याकडे बघतो आणि त्याच अँगलने लोक त्याच्याकडे बघतात. पण मी ॲज अ प्रोफेशन म्हणून याच्यात चूज केल्यामुळे हे बिनभांडवली नसतं. याच्यात एक करिअर म्हणून तुम्ही ज्यावेळेस बघता त्यावेळेस तुम्हाला इन्व्हेस्टमेंट पण करायला लागते, तुम्हाला तुमचे 100% एफर्ट्स पण द्यायला लागतात. सो 2000 साली मी या प्रोफेशनमध्ये आलो आणि सुरुवातीपासूनच वडिलांचं सहकार्य होतं, त्यांचे आशीर्वाद होते, आई वडिलांचे दोघांचे, मोठ्या भावाचं सहकार्य होतं, तो नुकताच जॉबला लागलेला होता, बहीण माझी होती, सगळ्यांचा पाठिंबा होता की तू ठीक आहे, हरकत नाही, तू 1-2 वर्ष तुझ्या आयुष्यातली दे बिझनेस करण्यासाठी आणि त्याच्यात जर का दुर्दैवाने नाही तुला तेवढा सक्सेस मिळाला तर तुला जॉब करायला लागेल. म्हणजे ही आपली पारंपरिक आहे, आपण जॉब केला पाहिजे. सो सुरुवात केल्यानंतरच मला खूप चांगल्या पद्धतीने यश मिळालं. यश म्हणता येणार नाही त्याला, कारण की आपण म्हटलं की मग आपण थोडेसे 2 फूट वरती जातो. पण ओव्हरऑल जो बिझनेस व्हायला पाहिजे होता माझा लगेचच तो खूप चांगल्या पद्धतीने झाला. माझ्या अगदी सुरुवातीच्या पहिल्या वर्षातच 100 इन्शुरन्स पॉलिसीज विकून मी शतकवीर म्हणून एक एजंटचं एक मानांकन असतं. त्याच्यानंतर करोडपती नावाचं एक मानांकन असतं की 1 कोटीचा तुम्ही बिझनेस केला तर तोही मी माझ्या सेकंड इयरला 200 पॉलिसीज करून मी तो अचीव केलेला. सो ओव्हरऑल सुरुवात खूप छान झालेली आणि त्या पद्धतीनेच तशा पद्धतीने ग्रोथ झाली. हळूहळू आपण बाकीचं पण बघूया. वैभव जोशींनी आता जे आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर देताना तुमच्या लक्षात आलं असेल की आजच्या आपल्या या चौथ्या पुष्पाचा विषय जो आहे तो इन्शुरन्स याच संबंधातला आहे. मागच्या भागामध्येही मनोज खाडीलकर यांच्या मुलाखतीमध्ये आपण या विषयाचा थोडी चर्चा केली होती. पण आजचं हे मंत्र गुंतवणुकीचे या मालिकेतलं संपूर्ण चौथं पुष्प हे हेल्थ इन्शुरन्स या दृष्टिकोनातनं किंवा मेडिक्लेम अशा दृष्टिकोनातनं आपण घेणार आहोत. साधारणपणे गुंतवणूक हा विषय म्हटल्यानंतर आपण अशा पद्धतींच्या विषयाचा विचार करत नाही. पण केवळ आता अलीकडच्या काळामध्ये करोनाचं वातावरण आहे म्हणून नव्हे तर एकंदरीतच ज्याला आपण शिरसलामत तो पगडी 50 असं म्हणतो, अशा पद्धतीनं केवळ रेट ऑफ रिटर्नचा विचार करण्यापेक्षा सुद्धा मगाशी जसं जोशी पटकन म्हणाले की आपण बिनभांडवली म्हणतो पण स्वतःचा व्यवसाय म्हणलं की ऑफिस पासून स्टाफ पर्यंत आणि स्वतःच्या स्किलसेट पासून स्वतःची एनर्जी पर्यंत अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भांडवलाची गुंतवणूक आपण करत असतो. मग अशा पद्धतीने जेव्हा तुमच्या माझ्यासारखा सर्वसामान्य मनुष्य विम्याकडे बघतो त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये इन्शुरन्सचा विषय, कॉमर्सचा विद्यार्थी असू तर एड्स टू ट्रेड किंवा ऑक्झिलरीज टू ट्रेड मधला बँकिंग नंतरचा विषय म्हणून तरी येतं किंवा ETCचं आपल्याला कन्सेशन मिळावं म्हणून LICची घेतलेली पॉलिसी म्हणून तरी असतं. याला माझा विरोध आहे किंवा जोशींचा विरोध आहे अशातला भाग नाही. पण इन्शुरन्सकडे गुंतवणूक म्हणून त्याच्या बरचसं पलीकडे पाहण्याची आवश्यकता केवळ आज नाही, अगदी पहिल्यापासून होती. आणि विशेषतः वर्क फ्रॉम होमची संकल्पना गेले वर्षभर आपल्याकडे रूढ होत असल्यानंतर ते जसं मगाशी पटकन म्हणाले तसं की त्यांच्या व्यवसायाच्या सुरुवातीला आई वडील असतील, भाऊ बहीण असतील, घरातली इतर माणसं असतील, यांचा त्यांना जशी साथ होती तशी साथ घेत आपण वेगवेगळ्या पद्धतीचा बिझनेस करतोय. आणि त्यामुळे आपल्या स्वतःच्या उत्पन्नाची आपण जेवढी काळजी करतो तेवढी आपल्या तब्येतीची काळजी करण्याचाही विषय आहे. आणि म्हणूनच आज प्रामुख्याने आपण हेल्थ इन्शुरन्स या विषयापासून सुरुवात करणार आहोत. मी जोशी सरांना या संबंधामध्ये असं विचारू इच्छितो
की मुळातच हेल्थ इन्शुरन्स ही संकल्पना कशा पद्धतीची असते आणि त्याच्याकडे एक व्यवसाय म्हणून तुम्ही कशा पद्धतीने पाहता, आणि आज इतकी वर्ष तुम्ही या व्यवसायामध्ये आहात, तर नेमकं गुंतवणूकदार त्याच्याकडे कसं बघतात आणि त्यांनी कसं पाहिलं पाहिजे याबद्दल जरा सविस्तर माहिती आम्हाला द्याल तर. चांगला प्रश्न आहे, कारण की हेल्थ इन्शुरन्स जर का आपण विचार केला तर इट इज नॉन रिफंडेबल पॉलिसी. म्हणजे ही गुंतवणूक आपण नक्कीच म्हणणार नाही, पण ज्या काही आपण गुंतवणूक करत असतो त्याला सपोर्ट मिळणं म्हणजे हेल्थ इन्शुरन्स करणं. ओके. मी थोडं उलगडून सांगायचा प्रयत्न करतो की ज्यावेळेस आपण कुठली ॲसेट क्रिएट करत असतो, आपल्या गोल्ड असतं, आपल्याकडे FDs असतात, आपलं PFचं काहीतरी एक भांडवल असतं, वेगवेगळ्या पद्धतीने आपण ॲसेट्स क्रिएट करतो. आणि जर का हेल्थ इन्शुरन्स तुमचा प्रॉपर नसेल तर त्या केसमध्ये जर का दुर्दैवाने तुम्हाला कधी हेल्थ इमर्जन्सी आली तर सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या ॲसेट्सला आपण धक्का लावतो. आणि ॲसेट्सला धक्का लावतो इट मीन्स तुम्ही जे गेले 10 वर्ष 15 वर्ष साचवत आलात ते एका क्षणात संपून जातं. तर हेल्थ इन्शुरन्स हा फक्त हेल्थ इन्शुरन्स नसून त्याला आपण एक वेगळ्या पद्धतीने वेल्थ इन्शुरन्स नाव पण देऊ शकतो. एक्झॅक्टली. याचा अर्थ असा की हेल्थ इज वेल्थ म्हणतोच आपण. येस. आणि जसं एखाद्या सिक्युरिटी गार्डचं काम असतं की चोराला पकडणं नाही, त्याला पळवून लावणं, तसंच हेल्थ इन्शुरन्सचं काम आहे की तुमची तब्येत चांगलं ठेवणं नाही, पण ते जर का त्याला डॅमेज झालं तर त्याला सपोर्ट देणं. सो त्याची कामं जी आहेत ती चोख आहेत. तुमच्या वेल्थला प्रोटेक्ट करणं, हेल्थचं प्रोटेक्शन तुमच्याच असतं. तुम्ही पॉलिसी काढली म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही अशातला भाग नाही, पण तुम्ही पॉलिसी काढली आणि तुम्हाला त्रास झाला तर तुमच्या वेल्थला नक्कीच त्रास होणार नाही, ती तशीच राहील. आता जोशी सर बोलत असताना अलीकडच्या काळामध्ये तुमच्यापैकी अनेकांनाही तो व्हॉट्सअपवर मेसेज आला असेल. कुठच्याही एका विशिष्ट बँकेचं नाव त्याच्यामध्ये नाहीये, पण अनेक बँकांच्या नावाने तो मेसेज फिरतोय. आणि त्याच्यामध्ये असं म्हटलं जातं की तुमच्या बँकेमध्ये ठेवलेले पैसे जर तुम्हाला स्वतःला वापरायचे असतील तर बँकेमध्ये येऊ नका. तुम्हाला वापरायचे नसतील, उपयोगात आणायचे नसतील तर मग तुम्ही सगळीकडे कुठेही फिरलात तरी चालेल. एका वेगळ्या पद्धतीने हेल्थ इन्शुरन्सकडे आपण पाहतोय. तुम्ही म्हणलात तसं की हेल्थ इन्शुरन्स काढलं म्हणून मी आजारी पडणार नाही अशातला भाग नाही, का शेवटी आजारी पडणं हे तुमच्या तब्येतीवर आणि त्यातनं परत येणं हे तुमच्या मेडिकल फॅसिलिटीजवर अवलंबून असतं. परंतु अशा पद्धतीने जर मला एक नागरिक म्हणून, एक व्यक्ती म्हणून हेल्थ इन्शुरन्स काढायचा असेल तर त्याला काही विशिष्ट वयोगट, उत्पन्न गट अशी काही मर्यादा असते का, किंवा काय वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसीज याच्या संबंधामध्ये आम्हाला उपलब्ध होऊ शकतात? नक्कीच. हेल्थ इन्शुरन्सला वयाचं तसं बंधन नाही आहे, पण अप्पर लिमिट आहे. म्हणजे तुम्ही एंट्री एज जो म्हणतो आपलं, की काही ठिकाणी काही पॉलिसीज तुम्हाला 60 पर्यंतच मिळतात, काही पॉलिसीज तुम्हाला 75 पर्यंत मिळतात, काही पॉलिसीज तुमचा जन्म झाल्यापासून मिळतात, काही त्या पॉलिसीज त्या 90 दिवस कंप्लीट झाल्यापासून मिळतात. याचे काही जरा नावनिशीवर उदाहरण देऊ शकता? नक्की. बेसिकली आपण स्टार हेल्थ इन्शुरन्सचं काम करतो आणि गेले 5 वर्षांपासून या फील्डमध्ये मी आहे, हेल्थ इन्शुरन्स स्पेसिफिकली. स्टार हेल्थ इन्शुरन्समध्ये एक त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसीज जसं असतात. फॅमिली हेल्थ ऑप्टिमा, एक VIP कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन म्हणून एक जो प्रकार असतो. त्याचप्रमाणे मेडिक्लासिक, जर का तुम्ही एकटे आहात आणि तुम्हाला एकट्याचा इन्शुरन्स करायचा, तुमची फॅमिली नाही आहे तर त्याच्यासाठी एक मेडिक्लासिक नावाची पॉलिसी असते. मेडिक्लासिक, येस. त्याच्यानंतर सिनियर्स लोकांसाठी थोडा डिस्काउंटेड प्रीमियमची असते. म्हणजे वयोगटाच्या दृष्टीने, वयोगट म्हणजे 60+ ज्यांचं एज आहे त्यांच्यासाठी सिनियर सिटीजन रेड कार्पेट पॉलिसी म्हणून असतं, की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रीमियम रेट्स खूप कमी असतात, पण त्याच्या टर्म्स अँड कंडिशन्स पण थोड्या वेगळ्या असतात. त्याचप्रमाणे तुम्हाला ॲक्सिडेंटल डेथ अँड डिसॅबिलिटीचं एक स्पेशल पद्धतीचं कव्हर आहे ज्याच्यावरती आपण बोलणारच आहोत. तर त्या पद्धतीचा एक प्लॅन असतो. त्याच्यानंतर यंग स्टार म्हणून एक पॉलिसी असते की ज्यांचं फ्रेश लग्न झालेलं आहे, त्यांना काहीतरी वेगळ्या पद्धतीचं प्लॅनिंग हवं आहे, तर तसं एक आहे. त्याच्यानंतर IRDने एक प्रत्येक कंपनीला एक स्टँडर्डाइज पॉलिसी केलेली आहे. येस. तशा पद्धतीची आरोग्य संजीवनी नावाची एक पॉलिसी आहे की जी प्रत्येक इन्शुरन्स कंपनीकडे सेम टर्म्स अँड कंडिशन्सवरती राबवली जाते. प्रीमियम ज्याचा जो आहे तो प्रत्येक कंपनीने डिसाईड करावा, पण त्याच्यातल्या ज्या फॅसिलिटीज असतात त्या HDFCच्या वेगाने असतील, स्टारच्या वेगाने असतील, चोलाच्या वेगाने असतील, सगळ्यांच्या ॲट पार असणार. आपण व्हॅनिला प्रॉडक्ट म्हणतो, अगदी परफेक्ट. तर तशा पद्धतीचं पण प्रोडक्ट आहे. सो व्हरायटी ऑफ प्रोडक्ट खूप असते. प्रत्येकाच्या गरजेनुसार, प्रत्येकाच्या वयोगटानुसार किंवा प्रत्येकाच्या कॅपॅसिटीनुसार आपण ते पॉलिसी आपण त्यांना देतो. ही आता जी आपण हेल्थ इन्शुरन्सची संकल्पना सांगितली त्याच्यामध्ये बोलताना तुम्ही असं म्हणलात की ते वयोगट किंवा उत्पन्न गटाशी मर्यादित नाही. मग अशी पॉलिसी एखादी व्यक्ती म्हणूनच मला घेता येते की एखादी कंपनी आपल्या काही विशिष्ट कर्मचाऱ्यांसाठी घेते? म्हणजे उदाहरणार्थ मधल्या काही काळामध्ये अनेक ज्या टॉप मॅनेजमेंट किंवा सिनियर मॅनेजमेंट असतात त्यांच्यासाठी सिनियर मॅनेजमेंट पॉलिसी असं घेतलं जातं, किंवा जे हजारडीएस म्हणजे आता केमिकल्स सारख्या किंवा एक्सप्लोजिव्ह सारख्या फॅक्टरीज असतात किंवा उद्योग असतात
ते आपल्या त्या प्रत्यक्ष फर्नेसमध्ये काम करणाऱ्या माणसांसाठी, त्या गटासाठी म्हणून पॉलिसी घेतात. मग त्याचाही समावेश हेल्थ इन्शुरन्समध्ये होतो का? हेल्थ इन्शुरन्स जरी म्हणजे एक सिंगल प्रोडक्ट आपण नाही विचार केला, पण हेल्थ इन्शुरन्समध्ये इंडिव्हिज्युअल पॉलिसी आणि ग्रुप पॉलिसी हे दोन वेगवेगळे प्रकार आहेत. मला हाच मुद्दा हवा होता म्हणून मी येस उदाहरण येस येस येस. आता जी पॉलिसी तुम्हाला मी VIP मेडिक्लेम म्हणून म्हणत होतो कॉम्प्रिहेन्सिव्ह, ती तुम्ही ग्रुप म्हणून पण देऊ शकता. ओके. तुम्हाला फक्त तुमच्या एकट्या एम्प्लॉईजला कव्हर करायचं, त्याच्या फॅमिली मेंबर्सना कव्हर द्यायचं नाहीये, तर तुम्ही मेडिक्लासिक पण त्यांना देऊ शकता. ज्यावेळेस कंपनी एम्प्लॉईजच्या नावाने पॉलिसी काढते, त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा रिझन असं असतं की कंपनीला त्यांच्या एम्प्लॉईजची काळजी असते. उद्या जर का त्यांच्या घरात काही बरं वाईट झालं किंवा ॲडमिशन झाली त्या पर्टिक्युलर एम्प्लॉईजला, तर तो पहिला सगळ्यात महत्त्वाचा बघणार तो एम्प्लॉयरकडे बघणार की बाबा तुम्ही 2 पैशाची मदत करा. तर तो खर्च कंपनीवरती येऊ नये आणि एम्प्लॉईजचा पण बेनिफिट व्हावा म्हणून कंपनीकडनं ते पॉलिसीज दिले जातात. आणि या सांगितलेल्या पॉलिसींपैकी कुठलीही पॉलिसी कंपनी त्यांच्या एम्प्लॉईला देऊ शकते विथ सेम टर्म्स अँड कंडिशन्स, किंवा त्या टेलर मेड पॉलिसीज असतात. टेलर मेड पॉलिसीजचा अर्थ असा असतो की कंपनी आणि इन्शुरन्स कंपनी या दोन्हीमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट होतं की आम्हाला पहिल्या दिवसापासून सगळं कव्हर पाहिजे, आम्हाला आधीचे आजार जे आहेत ते पहिल्या दिवसापासून कव्हर झाले पाहिजेत, जे नॉर्मल मेडिक्लेममध्ये शक्य नसतं. तर ग्रुप मेडिक्लेममध्ये तशा पद्धतीचं ते टर्म्स अँड कंडिशन्स काढून प्रीमियम वेगवेगळ्या पद्धतीने चेंज करून ते त्यांच्या एम्प्लॉईसाठी राबवू शकतात. तुमच्या आत्ताच्या उत्तरामध्ये शेवटच्या 2-3 वाक्यामध्ये मेडिक्लेम या शब्दाचा उल्लेख आला. हेल्थ इन्शुरन्स या शब्दापेक्षा सुद्धा मेडिक्लेम ह्या शब्दाची लोकप्रियता किंवा रीच अलीकडच्या काळामध्ये जास्त आहे. तर मेडिक्लेम हे आणि हेल्थ इन्शुरन्स हे समानार्थी शब्द आहेत का, कशा पद्धतीने चालतं? सर्वसामान्य लोक मेडिक्लेम म्हणतात, कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये हेल्थ इन्शुरन्स म्हणतात. नथिंग मोर दॅन दॅट. मी हा मुद्दामून अशासाठी एक प्रश्न विचारला की अगदी MBA फायनान्सवाले विद्यार्थी सुद्धा बोलताना अनेक वेळेला असं म्हणतात की मी नुकतीच ICICIची LIC पॉलिसी घेतली, तशा पद्धतीचा. कारण मेडिक्लेम हा शब्द इतका लोकप्रिय झाला, कॉमन झाला. तर हेल्थ इन्शुरन्सच्या संबंधात बोलताना तुम्ही जसं मगाशी म्हणलात तसं की तो इव्हेंट झाला तर तुम्हाला फायदा होतो, अगदी बरोबर, होत नाही. म्हणजे थोडंसं हे जनरल इन्शुरन्स कडे झुकणारं प्रकरण आहे. बरोबर. मग याला काही मर्यादा असते का? म्हणजे विचारण्याचा उद्देश असा आहे की जनरल इन्शुरन्स मध्ये कसं होतं की आपण जेव्हा एखाद्या कारची किंवा आपल्या घराची पॉलिसी काढतो ती साधारणपणे 1 वर्षाच्या काळाची असते. तशी काही कालमर्यादा हेल्थ इन्शुरन्स किंवा मेडिक्लेम मध्ये असते का? अगदीच असते. कारण की हेल्थ इन्शुरन्स याला तुम्ही एक टर्म इन्शुरन्सचा कसा प्रकार असतो लाईफ इन्शुरन्स तशा पद्धतीने ट्रीट करू शकता की इट्स अ नॉन रिफंडेबल पॉलिसी, की याच्यातनं तुम्हाला परत काय मिळणार नाही आहे. ओके. काही पॉलिसीज असतात की ज्याच्यामध्ये कॉम्बिनेशन्स करून परत मिळेल असं दाखवलं जातं, पण प्युअर हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी असते याच्यात तुम्हाला परत काय मिळत नाही. सो सगळ्यात महत्त्वाचं कसं आहे की आज तुम्ही ज्यावेळेस प्रीमियम भरताय त्याच्यानंतर 1 वर्षाने बरोबर त्याचं रिन्युअल डेट येते. ओके. प्रत्येक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी नवीनच ट्रीट असते जर का तुम्ही ती ब्रेक केली तर. पण बिफोर डेट, रिन्युअलच्या डेटच्या अगोदर जर का तुम्ही त्याचं पेमेंट करता ते ती कंटिन्युएशनमध्ये पकडली जाते. आता हे कंटिन्युएशनमध्ये असणं गरजेचं का? सगळ्यात महत्त्वाचं हेल्थ इन्शुरन्समध्ये काय एक्सक्लुजन पार्ट आहे हा आत्ताच आपण कव्हर करूया 2 मिनिटांसाठी. ओके. पॉलिसी घेतल्यापासून सुरुवातीचे 2 वर्ष सर्जरीज, काही स्पेसिफिक सर्जरीज त्या इन्क्लूड केल्या जात नाहीत. पॉलिसी घेतल्यापासून तुम्हाला जे आधीचे आजार असतात ते 3 वर्ष किंवा काही पॉलिसीजमध्ये 4 वर्ष कव्हर केले जात नाहीत. तर हे तुम्हाला कव्हर 3 वर्ष 4 वर्षांनी किंवा 2 वर्षाचा जो क्लॉज आहे तो निघण्यासाठी तुमची पॉलिसी कंटिन्युएशनमध्ये असणं गरजेचं असतं. आणि ती कंटिन्युएशनमध्ये असली तरच तुम्हाला त्याचा बेनिफिट मिळतो. म्हणून महत्त्वाचं हेल्थ इन्शुरन्स किंवा टर्म इन्शुरन्स या सगळ्या गोष्टींना तुम्ही वेळेच्या अगोदर रिन्यू करणं गरजेचं आहे. कुठल्याही प्रकारची तिथे रिस्क घेणं परवडण्यासारखं नाही. अगदी 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 अगदी. आपण आता इतका वेळ जी हेल्थ इन्शुरन्सची चर्चा करतोय त्याच्यामध्ये साधारणपणे अमुक एक आजार मग तो कव्हर होतो की नाही अशा पद्धतीची चर्चा करतोय. अलीकडच्या काळामध्ये जसं करोनाची पुन्हा एकदा दुसऱ्यांदा वेव लाट आपल्या देशामध्ये येते, जगातल्या इतर अनेक देशांमध्ये होतीये, आणि त्यामुळे हेल्थ इन्शुरन्सकडे बघण्याचा दृष्टिकोनामध्ये एका चांगल्या इंडस्ट्री म्हणून किंवा प्रॉडक्ट म्हणून बदल होतोय. पण अनेक वेळेला अशा पद्धतीचं मार्केटिंग केलं जातं की करोनाचा या पॉलिसीमध्ये समावेश आहे. मग अशा पद्धतीचा जेव्हा काय असतं, ह्याच्या आधी करोना हे नाव काय आपण वर्षभरापूर्वी फार ऐकलं होतं अशातला भाग नाही. आणि तुम्ही म्हणलात तसं जर दरवेळेला मी पॉलिसी रिन्यू करत असेल तर आज मितीला जी हेल्थ इन्शुरन्सची आपल्याकडे पॉलिसीज होत्या म्हणजे करोनाच्या आधीच्या काळामध्ये किंवा नंतरच्या काळामध्ये
मग असा दर वेळेला एखादा जेव्हा नवीन रोग चर्चेमध्ये येतो, मुळात असे येऊन येत पण दुर्दैवाने ते येतात, बरोबर. तर अशा वेळेला मग हेल्थ इन्शुरन्स कडे पाहण्यासाठी म्हणजे करोनासाठी वेगळी पॉलिसी खरोखर घ्यायला लागेल का अशा पद्धतीचा विचार आधीच्याही पॉलिसीमध्ये असू शकतो? हा खूप चांगला प्रश्न आहे, कारण की आता लोक खूप घाबरले आहेत कोरोनाला आणि मार्केटमध्ये सगळ्या इन्शुरन्स कंपन्यांनी कोरोनाची पॉलिसी, स्पेसिफिक कोरोनाची पॉलिसी असं आणलं. पण कोरोना हे एक कुठल्या तरी एका पद्धतीच्या आजाराचं नाव आहे, बरोबर, आणि ज्याला आपण नॉर्मल व्हायरल इन्फेक्शन म्हणतो. ओके, ज्या टर्म्स अँड कंडिशन्स हेल्थ इन्शुरन्समध्ये असतात, ज्याच्यामध्ये जसं सर्जरी 2 वर्ष इन्क्लूड करत नाहीत बऱ्याचशा सर्जरी, तसं व्हायरल इन्फेक्शन हे पहिला 1 महिना कंप्लीट झाल्यानंतर लगेच इन्क्लूड असतं. 1च महिना पॉलिसी काढल्यापासून. हा शब्दप्रयोग मी काय विचारला बघा, इतका वेळ आपण साधारणपणे वर्षाची चर्चा करत होतो, पण त्या सर्जरीला वर्षाचा काळ आहे, पण तुम्ही व्हायरल इन्फेक्शन म्हणलात त्याला 1 महिना आहे, आणि करोना हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे मी मुद्दा 100%. सो कुठल्याही पद्धतीचं व्हायरल इन्फेक्शन ज्यावेळेस येतं, मग आता त्याला एखाद्या वेळेस कोरोना नाव आहे, आधी कधीतरी सार्स नाव होतं, ज्यावेळेस प्लेग नव्हता त्यावेळेस प्लेग नाव आलं, त्याच्यानंतर डेंग्यू नाव आलं. कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं व्हायरल इन्फेक्शन हे सुरुवातीला पहिल्यांदाच असतं कुठल्याही असू त्यामध्ये. सो याच्या पलीकडेही कधी कुठलं व्हायरल इन्फेक्शन नवीन जन्माला आलं तरी सुद्धा ते त्या पॉलिसीमध्ये कव्हर असतं, त्याच्यासाठी सेपरेट पॉलिसी घ्यावी लागत नाही. आणि या कंडिशन्समध्ये तर कोरोनाला जे स्पेशल ट्रीटमेंट दिली गेलेली, त्याच्या ट्रीटमेंटसाठी 15 दिवसांचा कालावधी ठेवलेला आहे. वेटिंग पिरियड हा फक्त 15 दिवसांचा फक्त कोरोनासाठी. म्हणजे इतर कुठलंही व्हायरल इन्फेक्शन असेल तर ते 1 महिन्याने कव्हर होणार आहे, आणि कोरोना हे 15 दिवसांनी तुमचं लगेच कव्हर होणार आहे. समजण्यासारखी गोष्ट अशीच आहे की कुठल्याही मेडिक्लेम पॉलिसीमध्ये एक कन्झ्युमेबल्स नावाचा एक प्रकार असतो. कन्झ्युमेबल्सचा अर्थ असा असतो की तुम्ही जो मास्क वापरता, तुम्ही ॲप्रन वापरता, तुम्ही ग्लोव्ज वापरता, अशा पद्धतीचे जे खर्च असतात हे नॉर्मल व्हायरल इन्फेक्शनमध्ये खूप कमी असतात. म्हणजे एखाद्याला ताप आलाय तर सगळेजण पीपीई किट घेऊन जात नाही त्याच्यावर, किंवा प्रत्येक वेळेस मास्क वापरत नाही. पण कोरोना हा थोडासा भीतीदायक प्रकार होता, अजूनही आहे असं दाखवलं जातं, किंवा आहे म्हणता येईल तसं. तर त्याच्यात जी प्रिकॉशनरी मेजर्स घातले जातात त्याला कन्झ्युमेबल्स जो आपण नाव म्हणतो ते खूप जास्ती कॉस्ट आहे. सो कुठल्याही कोरोनाच्या क्लेममध्ये जो येणारा जो क्लेम आहे त्याच्यात 20 ते 25% डिडक्शन व्हायला लागलेलं आहे. तेवढा एक भाग सोडला तर कोरोनाचा क्लेम मिळतो, पण कन्झ्युमेबल्स जो कुठला प्रकार आहे तो सगळा डिडक्शनमध्येच असतो. आता आपण डिडक्शनचा चर्चा केलीत म्हणूनच आता करोना हे आत्ताचं उदाहरण झालं, आधीच्या काळामध्ये कदाचित डोंबिवली फिवरची चर्चा झाली असेल, परंतु प्रत्यक्षात जेव्हा असे हेल्थ इन्शुरन्सचे मला पॉलिसी घ्यायची असते त्यावेळेला ती व्यक्तिगणिक बदलते का? म्हणजे थोडक्यात समजा आपण दोघं एकाच वयोगटातले आहोत आणि आपण दोघं एकाच वेळेला एकाच पद्धतीची हेल्थ इन्शुरन्सची पॉलिसी घेतोय, पण तुमची आणि माझी वैद्यकीय पार्श्वभूमी, आजाराची पार्श्वभूमी, फॅमिली बॅकग्राऊंड, कामाचं स्वरूप हे वेगवेगळं असू शकतं. मग असे काही घटक हेल्थ इन्शुरन्स घेताना विचारात घेतले जातात का? आणि मग त्याचा माझी पॉलिसी किंवा मला द्यावा लागणारा प्रीमियम याच्यावरती त्याचा फरक पडतो का? बरोबर आहे. आता महत्त्वाचं कसं असतं की ज्यावेळेस हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेतात त्यावेळेस तुमचं मेडिकल बॅकग्राऊंड नक्कीच चेक केलं जातं. मेडिकल बॅकग्राऊंडचा असा अर्थ की मला जर का आज BP आहे, मला शुगर आहे, तर त्या पर्टिक्युलर पॉलिसीमध्ये प्री एक्झिस्टिंग डिसीज नावाचा प्रकार असतो, ते लिहितात, मेन्शन करतात, आणि त्या रिलेटेड तुम्हाला जो काय खर्च आहे ना तो 3 ते 4 वर्ष, इट डिपेंड्स अपॉन पॉलिसी टू पॉलिसी, तुम्हाला तो त्या पर्टिक्युलर वेटिंग पिरियड नंतर मिळतो. काही गोष्टीमध्ये कसं असतं की ओबेसिटी नावाचा एक जो प्रकार आहे, आपण वेट आपलं प्रचंड प्रमाणात जास्त असतं काही लोकांचं, तर त्या केसमध्ये डिक्लाइन पण होतात पॉलिसीज की तुमची हाईट आणि त्याला समोर तुमचं वेट हे जर का ॲप्रोप्रिएट नसेल, खूप पलीकडे असेल, त्याला म्हणतात BMI, बॉडी मास इंडेक्स, त्याच्या पलीकडे जर का जात असेल तर इन्शुरन्स कंपनी डिक्लाइन पण करू शकते, आम्ही तुम्हाला पॉलिसी देऊ शकत नाही. त्याचबरोबर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात, काही ठिकाणी तुम्हाला ऑलरेडी हार्ट रिलेटेड खूप जास्ती प्रॉब्लेम्स असतात, किंवा ब्रेन रिलेटेड काही प्रॉब्लेम असतात. तर अशा बऱ्याचशा गोष्टींसाठी कंपनीला राईट्स असतात की तुम्ही त्या पॉलिसी नाकारू करू शकता तुम्हाला द्यायला. सो तुम्ही फिजिकली फिट ज्यावेळेस आहात त्यावेळेस तुम्ही एखादी हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी घेणं हे कधी ॲडवायजेबल आहे, कारण की ज्यावेळेस तुम्हाला गरज नसते त्यावेळेस तुम्ही स्वतःहून जात नाही, कंपनी द्यायला तयार असते. आणि ज्यावेळेस तुम्ही खरोखरच गरजेला असतात की मला कॅन्सर झाला आहे, मला ऑलरेडी 2 अटॅक येऊन गेलेत, मला पॉलिसी द्या, तर कंपनीला तुमची गरज नसते, कारण की इट इज शुअर शॉट त्यांना ते क्लेम येणार आहेत आज नाही तर उद्या. तुम्ही आत्ता बोलण्याच्या ओघामध्ये म्हणलात म्हणूनही, आणि तसाही मला हा प्रश्न विचारायचा होता की साधारणपणे कोणत्याही काळामध्ये, केवळ करोना असं नव्हे तर हेल्थ इन्शुरन्सची चर्चा करतो आपण ज्या ज्या वेळेला त्या वेळेला साधारणपणे आपल्या शारीरिक स्वास्थ्याचा, फिजिकल हेल्थचा आपण विचार करतो.
पण अलीकडच्या काळामध्ये वैद्यकीय शास्त्रामध्ये किंवा वैद्यकीय क्षेत्रामध्ये असं म्हटलं जातं की बहुतांश जे रुग्ण आहेत त्याच्यामध्ये या ना त्या स्वरूपामध्ये या ना त्या प्रमाणामध्ये जितकं त्याचं शरीराचा घटक महत्वाचा ठरतो तेवढाच त्याचं मन किंवा सायकोलॉजिकल हेल्थ याचाही विचार केला जातो. तर मग ह्या सायकोलॉजिकल हेल्थ रिलेटेड किंवा त्याचा प्रामुख्याने विचार करणाऱ्या अशा काही हेल्थ इन्शुरन्सच्या योजना असतात का, किंवा जनरल हेल्थ इन्शुरन्स मी घ्यायला आलो तर या घटकांचा विचार केला जातो का? नाही, तशा स्वरूपाचं काहीही नसतं. सायकोलॉजिकल हेल्थला ट्रीटमेंट म्हणजे मेडिटेशन. तो म्हणजे त्या गोष्टी जेवढ्या आपण खोलात जाऊ तेवढं कमी आहे. पण प्युअरली ज्यावेळेस आपण हेल्थ इन्शुरन्सचा विचार करतो त्यावेळेस तुमचं क्लिनिकल सायकोलॉजिकल आपल्याला हेल्थ इन्शुरन्सच्या अंडर येत नाही. क्लिनिकली तुम्हाला तुमच्या आतमध्ये काही त्रास आहे का, तुम्हाला फीवर आहे का, तर तो आम्ही ट्रीट करून देऊ. पण तुम्ही घाबरताय तर त्याला आमच्याकडे ट्रीटमेंट नाही. तुम्ही घाबरणं तुमचं कुठेतरी नामस्मरण करा, कुठेतरी मेडिटेशन करा, कुठेतरी योगा करा, ते तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा पार्ट नसतो. सो तुमच्या बॉडीमध्ये जे काही डिफेक्ट झालेले आहेत हार्डवेअर त्याला आम्ही रिपेअर करू. सॉफ्टवेअरचे डिफेक्ट तुम्हाला तुमचेच करायचे. एकंदरीत ह्याची JCL अजून निर्माण झालेली नाही. हा विचारात मुद्दा घ्यायचं कारण असं होतं की जसजसं आपल्या अर्थव्यवस्थेची गणितं ही उद्योग क्षेत्र किंवा कृषी क्षेत्राकडनं सेवा क्षेत्र म्हणजे सर्व्हिस सेक्टर डॉमिनेशनकडे जात आहेत त्यावेळेला ह्या मानसिक घटकांची चर्चा पुष्कळ केली जाते आणि त्यामुळे अनेक HR प्रोग्राम्समध्ये सुद्धा अशा पद्धतीची चर्चा होते. जेव्हा आपण एखाद्या प्रॉडक्टकडे पाहतो तेव्हा जशी त्याची आपण स्ट्रेंथ बघतो तसे आपण विकनेसेस किंवा एक्सेप्शन्सही लक्षात घेतली पाहिजेत. आणि म्हणून इतक्या मोकळेपणाने तुम्ही सांगितलं की सायकोलॉजिकल फॅक्टर्स नाहीत याचं मला फार बरं वाटलं, कारण हा मुद्दा पुढे येणं महत्वाचं असतं. शेवटी आपण आपली सायकोलॉजी सांभाळत असताना ज्याची आपल्याला टेन्शन्स येतात ती फिजिकल इन्शुरन्सची तरी काळजी घेतली पाहिजे, अशा पद्धतीनं हेल्थकडे पाहावं लागेल. पण मग जसं सायकोलॉजिकल इन्शुरन्सचा किंवा सायकोलॉजिकल एलिमेंट्सचा हा हेल्थ इन्शुरन्समध्ये विचार होत नाही, तसं हेल्थ एलिमेंटमध्ये मगाशी जसं तुम्ही एक कन्झ्युमेबल्सचा उल्लेख केलात तसं हेल्थ इन्शुरन्सचा क्लेम सेटल करताना साधारणपणे कोणत्या गोष्टीची बिलं फारशी रिजेक्ट केली जात नाहीत किंवा कोणत्या गोष्टीची बिलं फारशी रिजेक्ट केली जातात किंवा काय पद्धतीचं डॉक्युमेंटेशन त्या संबंधित व्यक्तीने ठेवलं पाहिजे, तुमचा या क्षेत्रातला अनुभव काय सांगतो? कारण काय होतं, मनुष्य त्या आजारपणाच्या काळामध्ये कितीही नाही म्हटलं तरी त्याचं प्रामुख्याने लक्ष हे त्या पेशंटची तब्येत सुधारण्यावर असतं, त्याच्या डॉक्युमेंटेशनकडे असतंच असं नाही. त्यामुळे त्याला काही कालमर्यादा असतात का आणि काय पद्धतीचं डॉक्युमेंटेशन लागतं? अगदी बरोबर. आता हेल्थ इन्शुरन्सचा आताचा जो काळ आहे याच्यामध्ये कॅशलेस फॅसिलिटी खूप चांगल्या पद्धतीने सुरू झाली आहे. कॅशलेस फॅसिलिटीचा अर्थ असा असतो की ज्यावेळेस कधी तुम्ही ॲडमिट होता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तर तिकडचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह स्टाफ तुम्हाला पहिल्यांदाच प्रश्न विचारतो की तुमच्याकडे मेडिक्लेम पॉलिसी आहे का, हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी आहे का, आणि ती जर का असेल तर त्याचे डिटेल्स तुम्ही आम्हाला द्या. आणि ती जर का कॅशलेसमध्ये होत असेल तर ती मेडिक्लेम पॉलिसी त्या पर्टिक्युलर कंपनीमध्ये ते इन्क्वायरी करतात, त्यांना सांगतात तुमचा पेशंट ॲडमिट झालेला आहे आणि या कारणासाठी ॲडमिट झालेला आहे. कंपनी तिकडे बघितलं जातं की त्यांच्या पॉलिसी डॉक्युमेंटमध्ये कुठे एक्सक्लुजनमध्ये तो पार्ट आहे का, 2 वर्ष होऊन गेलेले आहेत का, किंवा जर का व्हायरल इन्फेक्शन असेल तर 1 महिना होऊन गेलेला आहे का. या सगळ्या गोष्टींची शहानिशा झाल्यानंतर कंपनी सांगते की आम्ही हा क्लेम अप्रूव्ह करू, तुम्ही ट्रीटमेंट चालू करा. सो इनिशियली जे काय डिपॉझिट भरायला लागतं, व्हायरल इन्फेक्शनला काही ठिकाणी 10,000 घेतात, काही ठिकाणी 25 घेतात, काही मोठ्या हॉस्पिटलला 50,000 घेतात. ते डिपॉझिटच्या व्यतिरिक्त कुठल्याही पद्धतीचे खर्च त्या पेशंटला घडी त्यांना द्यायला लागत नाहीत. म्हणजे ज्यावेळेस कधी डिस्चार्जची वेळ येते त्या मुमेंटला जे कन्झ्युमेबल्सचा जो डिडक्शनचा प्रकार असतो आणि त्यांचे डिपॉझिट याच्यामधला जो डिफरन्स असतो तेवढा आयदर त्यांना मिळतो किंवा त्यांना द्यायला लागतो. हे झालं कॅशलेस पद्धती की ज्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीने मध्ये इंटरमिडियरी कुठेही इन्व्हॉल्व नसतात, पेशंटही इन्व्हॉल्व नसतो आणि बाकी कोणीच काही संबंध नसतं की डायरेक्टली हॉस्पिटल आणि कंपनी यांच्यामध्येच ते सगळं ट्रान्झॅक्शन्स होतात आणि तो क्लेम सेटल होतो. दुसरी पद्धत आहे ज्याची सगळ्यात जास्ती भीती क्लायंट्सना पण वाटते आणि बऱ्याचशा एजंट्सना पण वाटते की आता फॉर्मॅलिटीज करायच्या कशा. तर खरं सांगायचं प्रश्न विचारला, खरं सांगायचं अनेकदा पेशंटचा अनुभव असा असतो की डॉक्टर सांगतो की ठीक आहे मी डिस्चार्ज देतो, पण ही नंतरची ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेस व्हायला ते हॉस्पिटल छोटं असू दे किंवा मोठं असू दे प्रचंड वेळ जातो आणि तोपर्यंत तो पेशंट मात्र घरी जायला अँक्शियस असतो. म्हणून मी हा प्रश्न विचारला. खरं जिथे कॅशलेस फॅसिलिटी नाही आहे तिथे तुम्हाला डिस्चार्जच्या वेळेस तुम्हाला तुमचं पेमेंट करायचं आहे आणि तो क्लेम रिएम्बर्समेंट टाकायचा असतो. डॉक्युमेंटेशन हा पार्ट खूप सोपा आणि साधा आहे जर का आपण अगदी सरळ मार्गी बघायला गेलं तर. सगळ्यात महत्त्वाचं ज्यावेळेस तुम्ही ॲडमिट होता त्यावेळेस तुम्हाला त्या कंपनीला इंटिमेट करायचं असतं की मी अशा कारणाने ॲडमिट झालेलो आहे.
त्याच्यासाठी हॉस्पिटलने करायचं असतं का की पेशंटने करायचं असतं. मग पेशंटच्या जो कोणी रिलेटिव्ह आहे, मग मिसेस असेल, भाऊ असेल, यांनी आयदर एजंटला कळवावं, एजंट इंटिमेट करू शकतो. असं काही नाही की त्या पर्टिक्युलर माणसाच्या जाणं महत्वाचं. येस, एकदा तो ट्रीटमेंट स्टार्ट नॉट एक्झॅक्टली ट्रीटमेंट चालू जरी झाली असेल तरी सुद्धा इंटिमेशन एखाद दिवसांनी गेलं तरी चालतं. ते काय फॉर्मल इंटिमेशन चालतं का टेलिफोनिक पुरतं? नाही, टेलिफोनिक त्यांचे जे कॉल सेंटरचे नंबर असतात कंपनीचे, रेकॉर्डेड केलं. येस येस, म्हणजे त्यांनी मला फोन करून सांगितलं हे फॉर्मल होऊ शकत नाही. त्यांनी मला सांगून मेल केला किंवा डायरेक्ट मेल केला, कंपनीच्या टोल फ्री नंबरवरती फोन केला, तर ते आपण ऑथेंटिक पकडतो आणि तो क्लेम रजिस्टर झाला असं पकडतो. नाही, हा प्रश्न विचारायचं कारण असं होतं की अलीकडच्या करोनाच्या काळामध्ये मेडिक्लेमची ही चर्चा होते, पण आता असं लक्षात आलं अगदी गमतीने घ्या, हा गंमत करण्याचा विषय नाही ही गोष्ट खरी, पण माझ्या एका फेसबुक पोस्टमध्ये मी म्हटलं तर तसं की करोना आणि आईस्क्रीम हे ह्या दोन्ही गोष्टी हल्ली फॅमिली पॅकच्या स्वरूपामध्ये येत आहेत. त्यामुळे घरातली जेव्हा एकापेक्षा जास्त माणसं आणि कदाचित काही वेळेला ती वेगवेगळ्या ठिकाणी ऍडमिट होतात, त्यावेळेला शेवटी जो माणूस त्याच्याबरोबर तिथे आहे त्यानं ही काळजी घेणं, निदान त्या एका त्या वेळेला नसलं तरी नंतरच्या काळामध्ये ती प्रोसेस पुरी व्हावी या दृष्टिकोनातनं मला हा मुद्दा हवा होता. हेल्थ इन्शुरन्सवरती आत्ता इतक्या वेळ आपण बोलतोय, तेव्हा जसं आजारपण त्याच्यामध्ये आहे तसं प्रत्येक वेळेलाच हेल्थ इन्शुरन्सचा विचार आपल्याला फक्त आजारपणातनंच करावा लागतो अशातला भाग नाही. अलीकडची अनेक स्टॅटिस्टिक्स असं सांगतात की आजारपणा इतकाच वेळोवेळी या त्या स्वरूपाचे छोटे मोठे होणारे अपघात याचाही विचार हा आपण हेल्थ इन्शुरन्समध्ये करत असतो किंवा एकंदरीतच इन्शुरन्स या क्षेत्रामध्ये करत असतो. फक्त दुर्दैवाने त्याची पुरेशी चर्चा आपल्या देशामध्ये केली जात नाही. त्याची कारणं अनेक असतील, त्याच्याकडे नंतर येऊ, पण मुळातच एक ऍक्सिडेंटमध्ये काही दरवेळेला माणसाचा मृत्यूच होतो अशातला भाग नाही. काही वेळेला थोड्या काळासाठी म्हणा, दीर्घ काळासाठी म्हणा, कायमस्वरूपी म्हणा, अशा प्रकारचं अपंगत्व किंवा डिसेबिलिटी ही येऊ शकते. तर मुलाखतीच्या या उत्तरार्धाकडे वळत असताना मला एकंदरीतच ऍक्सिडेंटल इन्शुरन्स किंवा ऍक्सिडेंट इन्शुरन्स की ज्याच्यामध्ये डिसेबिलिटी आणि डेथ दोन्हीचा विचार कशा पद्धतीने करता येतो हे जर काही सांगू शकलात तर. नक्कीच, आणि हा खूप महत्त्वाचा आणि लक्ष न दिलेला टॉपिक आहे. कुठलाही हेल्थ इन्शुरन्स कंपनीकडे अशा पद्धतीचे प्रोडक्ट्स असतात. ॲक्सिडेंटल डेथ, डिसॅबिलिटी आणि ड्यू टू ॲक्सिडेंटल इंजुरी जर का माझं इन्कम लॉस होतो आहे तर त्याला कुठेतरी सपोर्टिव्ह इन्कम मिळालं पाहिजे, अशा पद्धतीचं प्रोडक्ट मार्केटमध्ये आहे. एक मिनिट, इथे 3 घटक इथे आपण लक्षात घेऊया: ऍक्सिडेंटल डेथ, ऍक्सिडेंटल डिसेबिलिटी आणि लॉस ऑफ इन्कम. परफेक्ट. आता मग लॉस ऑफ इन्कम मध्ये म्हणजे पर्सनल लॉस, म्हणजे मी नोकरीमध्ये आहे त्याचा लॉस ऑफ इन्कम, का मी बिझनेसमध्ये असलो तर बिझनेस लॉस ऑफ इन्कम केलं जातं? दोन्ही गोष्टी. येस. सगळ्यात महत्त्वाचं ॲक्सिडेंटल पॉलिसी हे बऱ्याच लोकांना, आता प्रेक्षक जे कोणी बघतायत तर बऱ्याच लोकांना ही माहितीही नसेल किंवा माहिती असेल तरी ती फार दुर्लक्षित आहे. आणि ती दुर्लक्षित एवढ्याच करण्यासाठी आहे की त्याची कॉस्ट खूप छोटी आहे, म्हणजे चीप आहे त्याला म्हणतात आपण. तर काय असतं की एकदम स्वस्त आहे ना त्याच्याकडे पण बघितलं जात नाही, पण ते खूप इम्पॉर्टंट असतं आणि ही त्याच्यातल्याच एक घटकांपैकी आहे. टर्म इन्शुरन्स जसं मार्केटिंग केलं जात नाही कारण त्याचं कमिशन कमी मिळतं, तसं काहीच याच्याबद्दल होतं का? मी फार ओपनली बोलू शकत नाही, पण शकतो तुमच्या हसण्यामध्ये आम्हाला उत्तर मिळाला, पण विषयाकडे जाऊया. पण हा विषय पण खरं आहे आणि विशेषतः ज्या पद्धतीच्या काळामध्ये आपण आता इथे राहतोय त्या दृष्टिकोनातनं हे महत्वाचं आहे. नाही, आणि माझे जे काही क्लायंट्स आहेत ऑलमोस्ट 2,500च्या आसपास माझे क्लायंट आहेत. मी प्रत्येकाला जसं टर्म इन्शुरन्स इन्सिस्ट करतो तसं ही ॲक्सिडेंटल पॉलिसी इन्सिस्ट करतो. याचं बेसिक रिझन मला तुम्हाला सांगायला आवडेल की कुठली प्रेडिक्टेबल गोष्ट आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रोव्हिजन करता. म्हणजे उद्या लॉकडाऊन होणार आहे तर मी आज धान्य भरून ठेवणार, मी 10 लिटर दूध घेऊन ठेवीन, 10 माणसं आहेत माझ्या घरात. तर सो तुम्हाला नोन फॅक्ट आहे की बाबा उद्या काहीतरी होणार आहे तर त्याच्यासाठी मला आजपासून काळजी घ्यायची. नॅचरल डेथचं थोडंफार पद्धतीने तसंच असतं. मला बोलायला वाईट वाटतं, एखाद्याला कॅन्सर झाला आहे, एखाद्याला 3rd अटॅक आला आहे, तर तो माणूस थोडासा सावरतो मनातून, माझ्या बँक अकाउंटमध्ये माझ्या मिसेसचं नॉमिनेशन आहे का, माझ्या LIC पॉलिसी प्रॉपरली भरल्या जात आहेत का, ह्या ज्या सगळ्या काळजी घेतल्या जातात ना, कुठेतरी मनात एक भीती असते की उद्या जर का मला काय बरं वाईट झालं तर माझ्या फॅमिलीला कुठेतरी सपोर्ट मिळायला पाहिजे आणि त्याला कुठे हॅसल फ्री. हां, पण ॲक्सिडेंटल डेथ याच्यासाठी कोणीच प्रिपेअर्ड नसतं आणि ती तुमच्या हातात नसते किंवा कोणाच्या हातात नसते. येस, ॲक्सिडेंटचा अर्थच तो आहे बेसिकली. सो सगळ्यात अनप्रेडिक्टेबल, अनप्लॅन किंवा ज्याच्यासाठी कुठेही आपण बॅक ऑफ द माइंड विचार केला नसतो अशा पद्धतीच्या डेथला आपण ॲक्सिडेंटल डेथ म्हणतो. मग ते अगदी बाथरूममध्ये पाय घसरून पडणं काय, नाही तर गाडी ठोकणं काय, किंवा झाड माझ्याच डोक्यात पडणं काय,
किंवा वीज पडणं काय, म्हणजे कुठलीही अशी गोष्ट जी मी प्रेडिक्टच केली नसते आणि ती माझ्या आयुष्यात कधी होऊच शकत नाही, हे प्रत्येकाला वाटतं. दॅट इज डेथ इज ॲक्सिडेंटल डेथ. सो ॲक्सिडेंटल डेथ ह्या सगळ्यात अनप्रेडिक्टेबल गोष्ट आणि ज्याच्यासाठी एकदम कमी कॉस्ट असताना ती पॉलिसी अजूनही फार प्रचलित नाही आहे. आणि ती मी प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती असेल की त्याच्याबद्दल लोकांनी समजून घ्यावं, मला फोन करावा आहे, सरांना माहिती आहे त्याच्याबद्दल, सगळ्यांना ती एक विनंती आहे की या अशा पद्धतीचं जे प्रोडक्ट असतं ॲक्सिडेंटल डेथ, डिसॅबिलिटी आणि इन्कम लॉस. आता हा सेकंड पार्ट जो असतो डिसॅबिलिटी आणि इन्कम आपण लॉस, त्याच्याकडे जायच्या आधी फक्त आता जसं तुम्ही म्हणालात की अत्यंत कमी किमतीमध्ये हे मिळतं, साधारणपणे आता हा विषयच फारसा लोकांपर्यंत पोहोचलेला नसल्यामुळे विचारतो. जर फार बिझनेस मॅथमॅटिक्स असेल तर उत्तर नाही दिलं ते चालेल, पण साधारणपणे काय पद्धतीची म्हणजे इतक्या रकमेची पॉलिसी घेतली तर इतका प्रीमियम असं काय का कंपनीनुसार ते बदलू शकते, पण एक रफ गणित काय असतं? अगदी तुम्ही ॲक्सिडेंटल डेथ, डिसॅबिलिटी आणि इन्कम लॉस या सगळ्या पद्धतीचं प्रोटेक्शन एकाच पॉलिसीमध्ये घेत आहे. 50 लाखाचं जर का तुमचं कव्हरेज तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला 400 रुपये महिन्याला प्रीमियम येतो. ओके. जो तुमच्या केबल बिलापेक्षाही कमी असेल, दुधाच्या 50 लाख रुपयाची पॉलिसी एका वर्षासाठी, तर त्याचा दर महिन्याला 400, आधी चला वर्षाला 5,000 धरला. अगदी. ओके. आणि मग ह्या पॉलिसीज अशा कोणत्या कोणत्या कंपन्यांच्या आपल्या देशामध्ये उपलब्ध? आपल्या प्रत्येक जेवढ्या काही इन्शुरन्स कंपनीज आहेत त्याच्यामध्ये प्रत्येक कंपनीकडे अशा पद्धतीचं प्रोडक्ट आहे. ओके. फक्त सांगितल्याप्रमाणे तेवढं ते प्रमोट केलं जात नाही जेवढं मेडिक्लेमला प्रमोट केलं जातं, कारण की हा पण प्रीमियम इट्स अ गॉन प्रीमियम. तुम्ही पैसे भरा, काही नाही झालं तर तुमचे पैसे वाया गेले. पण अगदी फ्रँकली सांगायचं तर गाडींचा इन्शुरन्स हा कंपल्सरी असतो RTO कडनं, म्हणून आपण गाड्यांचा इन्शुरन्स करतो. आणि जी प्रोबॅबिलिटी आपल्याला गाडीबद्दल वाटते की आपल्या गाडीला डॅमेज झालं तर त्याच्यातनं रिकव्हरी आली पाहिजे. पण साधी एक गोष्ट आहे, जसं गाडीला कंप्लीट टोटल लॉस म्हणतो आपण त्याला, ती जरी गाडी गेली तर तुमच्या फॅमिलीला काही फरक पडणार आहे का? तर नाही, कारण की दुसरी गाडी घेऊ शकता, कारण की करता माणूस असतो. पण त्या गाडीमध्ये मी असेन आणि मीच जर का गेलो तर माझ्या फॅमिलीला बॅकअप कुठून क्रिएट करणार? मग माझा जर का ॲक्सिडेंट इन्शुरन्स प्रॉपर नसेल तर त्या गाडीचा करण्यात काय लॉजिक आहे? बरोबर. सो ॲक्सिडेंट इन्शुरन्स हा प्रत्येक माणसाचा, जो कमवता माणूस आहे त्याचा असला पाहिजे. आणि त्याचबरोबर पुढच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण बोलूच. आता मुळातच आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही ॲक्सिडेंटल डेथचा विचार केला, डेथ ही अगदीच किंवा मृत्यू निधन ही अगदीच टोकाची गोष्ट झाली आणि देवदयेनं ती कोणावरही येऊ नये. म्हणजे तुम्ही त्या पद्धतीचं प्रॉडक्ट विकत असतात तरी साहजिक तुमची ती अगदी मनापासून. पण जेवढं डेथचं प्रमाण असतं त्याच्या बरोबरीनंच काही वेळेला काही काळासाठी असेल किंवा दीर्घकाळासाठी असेल किंवा कायमस्वरूपी असेल अशा पद्धतीचं काही अपंगत्व येऊ शकतं, काही डिसेबिलिटी येऊ शकते. बरोबर. तर साधारणपणे अशा कुठच्या पद्धतीच्या डिसेबिलिटीज या पॉलिसीमध्ये कव्हर होतात? ही पॉलिसीज त्याच्यासाठी बनवलेली आहे. याच्यामध्ये पहिले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नॅचरली तुम्हाला काही झालं तर ते इन्क्लूड नाही आहे. हे नावच ॲक्सिडेंटल असल्यामुळे. आता हा प्रश्न पण बरोबर आहे की ॲक्सिडेंटल, मला पॅरालिसिस झाला तर मी ॲक्सिडेंटल मध्ये येऊ शकणार नाही, पण कारला किंवा दुसऱ्या कुठल्या पद्धतीने अपघात झाला आणि मला आला तर मी या पॉलिसी डेफिनेटली. सो याच्यामध्ये तीच गोष्ट आहे की फक्त डेथ होईल अशी प्रोबॅबिलिटी नसते. की बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट होतात आणि जसं ट्रेनचे ॲक्सिडेंट्स असतात किंवा कुठल्या गाड्यांचे ॲक्सिडेंट होतात, कधीतरी दोन पाय जातात, एक हात जातो किंवा दोन्ही हात जातात, काही होऊ शकतं. तर प्रत्येकाच्या जे काय अपंगत्व आलेलं आहे, डिसेबिलिटी ज्या पद्धतीचे आले, त्या प्रत्येक गोष्टीला त्याच्यासाठी कव्हर असतं. फॉर एक्झाम्पल माझे कुठली 2 लिम्स जर काय माझ्या ॲक्सिडेंटमध्ये परमनंटली अफेक्टेड झाले, माझे दोन्ही हात गेले, तर मला 100% कॉम्पन्सेशन. फॉर एक्झाम्पल 50 लाखाची पॉलिसी असेल तर मला 50 लाख दिले जातात जेणेकरून माझं पुढचं आयुष्य मी जगू शकेन. दोन्ही पाय गेले तरी सुद्धा तीच कंडिशन, एक हात एक पाय, म्हणजे 2 लिम्स माझे जर का अफेक्ट झाले, मग ते 2 डोळे पण येतात, 2 कान पण असू शकतात. येस, कायमस्वरूपी कम्प्लिटली डिसॅबिलिटी. ओके. तर त्या पद्धतीचं कव्हर असतं. पण असंही होऊ शकतं की माझी फक्त रिस्ट गेली आहे, तर तिथे मला 10%, 20%, माझं एक बोट गेलं आहे, त्याच्यासाठी मला एक सर्टन अमाऊंटचं कव्हरेज असते. अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या तुमच्या डिसॅबिलिटीनुसार तुम्हाला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळतं. म्हणजे त्या अपंगत्वाची तीव्रता, त्या अपंगत्वाचं प्रमाण आणि त्या अपंगत्वाचा कालावधी, अगदी यानुसार मला मिळणारी नुकसान भरपाईचं प्रमाण हे मागे पुढे होत. कालावधी नाही म्हणता येणार त्याच्यामध्ये त्याचं फक्त प्रमाण. माझा हात गेला, माझी बोटं गेली, तर मला एवढ्या कायमस्वरूपी कम्प्लीट डिसॅबिलिटी. मगाशी आपण ह्या प्रश्नाला किंवा या विषयाला सुरुवात करताना 3 टप्पे घेतले होते की एक डेथ घेतला, एक डिसेबिलिटी घेतला आणि मग त्यातला जो नंतरचा भाग होता तो लॉस ऑफ इन्कम या पद्धतीचा होता. ही नेमकी काय संकल्पना आहे?
ही खूप मोठी संकल्पना आहे. काय होतं की बऱ्याच वेळेस ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्याच्यातनं रिकव्हरी हा जो पार्ट असतो, म्हणजे ॲडमिशन हा पार्ट 10 दिवसांचा असेल. माझा मेजर ॲक्सिडेंट झाला आणि माझं बॅकबोनला कम्प्लिटली डॅमेज झालेलं, तर डॉक्टरांनी मला तिथे ऑपरेशन करून प्लास्टर बिस्टर जे काय त्यांच्या पद्धतीने ते मला सगळं करून पाठवून दिलं. पण डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही कम्प्लिटली 6 महिने बेड रिडन असाल. एक्झॅक्टली. बेड रेस्ट म्हणजे बेड रिडन कम्प्लिटली, तुम्ही काहीही करू शकणार नाही. तर अशा पद्धतीने जर का मला माझं ऑपरेशनचे, माझ्या हॉस्पिटलायझेशनचे जे काय पैसे मिळाले ते मेडिक्लेममधनं मिळालेले आहेत. तिथे माझा कुठलाही पार्ट परमनंटली डॅमेज झाला नाही, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट पॉलिसी माझी ट्रिगर झालेली नाही आहे. पण मेडिक्लेममधनं मला त्याचं ऑपरेशनचे पैसे मिळाले, ठीक आहे. पण पुढचे जे 6 महिने आहेत जे मला घर चालवण्यासाठी मी जॉब करणार होतो, ऑफिसला जाणार होतो, तरच मला पैसे मिळणार होते, तर त्याचं काय? मग त्याला कुठेतरी कॉम्पेन्सेशन मिळालं पाहिजे. तर या पॉलिसीमध्ये 15,000 रुपये वीकली कॉम्पेन्सेशन, जोपर्यंत तुम्ही रिकवर होत नाही, मॅक्सिमम 2 इयर्स. ओके. तर दर आठवड्याला 15,000 रुपये, असे जितके आठवडे तुम्ही तिथं जॉईन करायला तुम्हाला किंवा डॉक्टर परमिट नाही करत आहेत तोपर्यंत तुम्हाला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळतं. फॉर एक्झाम्पल, माझं ॲक्सिडेंटल इंजुरीमुळे मला 1 वर्षापर्यंत घरी बसायची वेळ आली. ऑफिशियली डॉक्टरांनी मला सांगितलं की तुम्ही काही करू शकत नाही. तर मला 1 वर्षासाठी दर महिन्याला 60,000 रुपये, 15,000 रुपये विकली, म्हणजे महिन्याचे 60,000 रुपये, असे 12 महिने मला त्याचं कॉम्पेन्सेशन मिळतं. मेडिकल सर्टिफिकेट आहे ते मला घरी आलोय मी त्यावेळेला दिलं आणि मला आता डॉक्टरनी परवानगी दिली की तुम्ही जाऊ शकता, त्याचं फिटनेस सर्टिफिकेट दिलं. बरोबर. ही 2 सर्टिफिकेट देऊन पुरतात का दर महिन्याला? जसं काही सरकारी पेन्शन मध्ये मी या महिन्यात जिवंत आहे असं मला सर्टिफिकेट द्यावं लागतं, तसं काही करावं लागतं नाही. तुम्ही करावं लागत असेल तर प्रक्रिया म्हणून फक्त मला संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवावी या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारतो. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही 6 महिने किंवा 3 महिने किंवा 2 महिने याचं एक सर्टन सर्टिफिकेट आपले डॉक्टर देतात की तुम्ही बेड रेस्ट घ्या म्हणून. आणि ज्यावेळेस तुम्ही जॉईन होता त्यावेळेस तुम्हाला ते फिटनेस सर्टिफिकेट द्यायला येतं. ह्या 2 सर्टिफिकेट इज मोर दॅन एनफ. येस. आणि मग साधारणपणे हे जे कॉम्पेन्सेशन असतं ते मग त्यातला एक भाग तर तुम्ही मगाशी सांगितलंच की नेमके माझे किती अवयव गेलेत, किती प्रमाणात गेलेत. याच्या बरोबरीने जसं आता आपण जर लॉस ऑफ इन्कमचा विचार करायचा झाला तर आठवड्याला 15,000 रुपये ही जी आता एक उदाहरण म्हणून आपण घेतलेली रक्कम होती का ते त्याचं फिक्स प्रमाण आहे? नाही, की बाबा पहिले 6 महिने इतके, आठवडे इतकं, नंतर इतकं, असं काही ते कमी जास्त होतं? नाही. या पॉलिसीमध्ये सम एश्योर्ड म्हणून जो प्रकार असतो प्रत्येक पॉलिसीत असतो तसा मिनिमम त्याच्यातला एक 15 लाखाचा पार्ट आहे. याच्यात 3 पार्ट असतात. वन इज प्युअर डेथ, अदर इज डेथ विथ डिसॅबिलिटी, अँड थर्ड पार्ट इज डेथ, डिसॅबिलिटी अँड इन्कम लॉस. म्हणजे एखाद्याला असं वाटत असेल की मला हे इन्कम लॉस वगैरे वगैरे नको आहे किंवा डिसॅबिलिटी पण नको आहे, पण मला प्युअर ॲक्सिडेंटल डेथ झाली तर त्याच्यासाठी मला एक मेजर कॉम्पेन्सेशन पाहिजे. तर त्या केसमध्ये फक्त डेथचा जो पार्ट आहे तो घेऊ शकतो. मग त्या केसमध्ये त्याला बाकीची जी 2 कव्हर आहेत ती त्याला एलिजिबल तो राहत नाही. त्याच पद्धतीने एखाद्याला डिसॅबिलिटी आणि डेथ हवी आहे तर तो 2 पार्ट घेऊ शकतो, त्याला विकली कॉम्पेन्सेशन मिळणार नाही. ज्याला 3 हवं आहे त्याने ते 3हीचं घ्यावं. तर जे विकली कॉम्पेन्सेशन आहे त्याला 15 लाखाच्या पॉलिसीचं लिमिट आहे. ओके. आणि तेही डिपेंड्स असतं की तुमचं इन्कम किती आहे. आता ढोबळ मानेने सांगायचं तर तुमचं जर का महिन्याचं 40 ते 50,000 रुपये इन्कम आहे तर तुम्ही 1 कोटीच्या पॉलिसीला एलिजिबल आहात. लॉस ऑफ इन्कमच्या दृष्टीने का तिन्ही मिळून? त्याच्यात 15 लाखाची ती पॉलिसी आली आणि उरलेले 85 लाख. 50,000 इन्कम असेल तर हे 3ही घटक डेथ, डिसेबिलिटी आणि लॉस ऑफ इन्कम अगदी 1 कोटी घेऊ शकतो. येस. आणि त्या 1 कोटीतले 15 लाख हे यातले, अगदी 85 लाख ते डेथ आणि डिसेबिलिटी. अगदी परफेक्ट. त्याचप्रमाणे थोडं इन्कम कमी असेल तर तुम्हाला ते 50 लाखाचं होईल, 25 लाखाचं होईल. इतके वर्ष आपण या व्यवसायामध्ये आहात आणि मी म्हटलं तसं डेथ, डिसेबिलिटी, लॉस ऑफ इन्कम हे कदाचित माझ्या सकट अनेकांनी ह्या मुलाखतीच्या निमित्ताने ऐकलेली गोष्ट असेल. खरं. तर साधारणपणे कुठच्या पद्धतीचा माझा जॉब असेल तर कुठच्या पद्धतीची मी पॉलिसी घ्यावी असं काही मार्गदर्शन तुम्ही करू शकाल का? अगदी नक्की. सगळ्यात मेन ज्यावेळेस तुम्ही इन्शुरन्स पॉलिसी घेता मग ती लाईफ इन्शुरन्स असू दे, मेडिक्लेम असू दे आणि जसं सांगितलं ॲक्सिडेंट पॉलिसी असू दे, याच्यात तुमचं प्रोफेशन, तुमची हेल्थ कंडिशन ह्या तुम्ही पॉलिसी घेताना प्रॉपरली डिस्क्लोज करणं गरजेचं असतं. त्याच्यावरती ते पुढच्या पॉलिसीचे टर्म्स अँड कंडिशन्स डिसाईड होत असतात. फॉर एक्झाम्पल मी नॉर्मल बिझनेसमन आहे आणि मी रेग्युलर बिझनेस करत असताना जर का मला पॉलिसी घ्यायची वेळ येते तर त्यावेळेस मला त्या पॉलिसीचा एक सर्टन प्रीमियम चार्ज केला जातो. पण जर का मी ड्रायव्हिंग करतो आणि मी ड्रायव्हर आहे तर माझ्यासाठी तो प्रीमियम हायर साईडला जातो.
तिसरी गोष्ट, मी एखाद्या हजार्डियस प्रोफेशनमध्ये आहे की जिथे मी केमिकल इंडस्ट्रीमध्ये काम करतो, यस, एक्सप्लोजिव्ह आहे, किंवा मी एखाद्या अशा मोटर स्पोर्ट्समध्ये इन्वॉल्ड आहे की जिथे कधी ॲक्सिडेंट्स होऊ शकतात, मग त्या केसेसमध्ये तुम्हाला त्याचे प्रीमियम्स पण वेगळे असतात. सो तुमचं जे काही प्रोफेशन आहे किंवा जे काही जॉब नेचर आहे ते तुम्ही सुरुवातीलाच डिस्क्लोज करणं गरजेचं असतं. आणि ते डिस्क्लोज नाही केलं आणि त्या पद्धतीचा जर का पुढे मागे क्लेम आला तो रिजेक्ट होऊ शकतो. त्याच्यामुळे सुरुवातीलाच डिस्क्लोज करणं गरजेचं आहे. नाही, मला विचारायचं एक दुसरं कारण असं होतं की एकंदरीतच ज्या पद्धतीची जॉब ऑपॉर्च्युनिटीज आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये आहेत आणि विशेषतः तरुण पिढीसाठी आहे, तर या ना त्या स्वरूपामधलं मार्केटिंगचा भाग हल्ली फार मोठ्या प्रमाणावरती असतो. खरं, म्हणजे डेस्क काम नसतं अशातला भाग नाही, पण बहुतांश अक्रॉस द एज ग्रुप, विशेषतः फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये, आपण ज्या इन्शुरन्समध्ये विचार करतोय त्या इन्शुरन्समध्ये, बरोबर, प्रत्येक तुम्ही अगदी नुकतेच नोकरीला लागलेला असा किंवा चेअरमन असा, साधारणपणे अगदी चेअरमन हा विषय सोडून देऊ, पण सिनियर पोस्टवरती असू दे, तर काही प्रमाणात डेस्क वर्क आणि काही प्रमाणात फील्ड वर्क असं कॉम्बिनेशन असतं. तर मग असं कॉम्बिनेशन असताना या तिन्ही गोष्टींचा विचार करणं सोयीचं जातं का त्यातला एखादा विशिष्ट भाग टाळणं सोयीचं जातं? तुमचा आजपर्यंतचा अनुभव काय? सगळ्यात महत्त्वाचं, साधारण लोक काय चूज करतात आणि त्यांनी काय चूज केलं पाहिजे या दोन्ही दृष्टिकोनातनं सांगितलं. ॲक्सिडेंट पॉलिसी आपण ज्यावेळेस काढतो त्यावेळेस मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ॲक्सिडेंट हा फक्त गाडीचाच असतो असं नाही. एक्झॅक्टली. ॲक्सिडेंट हा घरात बाथरूममध्ये पडून पण होऊ शकतो, त्याच्यातही डेथ होऊ शकते आणि त्याच्यातही ते कॉम्पेन्सेशनची गरज असते. सो लुकिंग ॲट द कॉस्ट, आपण एक प्रायोरिटी सेट करू शकतो की मिनिमम तुम्ही ॲक्सिडेंटल डेथ तरी घ्या, जे सगळ्यात फॅमिलीला अफेक्ट होऊ शकेल. थोडंसं जर का त्याच्यात आपल्या 10% इन्क्रीज करू शकत असो प्रीमियममध्ये, जो मी तुम्हाला 5,000 प्रीमियम सांगितला तो या तिन्हीच्या घटकांचा मी सांगितला. फक्त मला डेथ कव्हर करायची तो 3,000वरती येतो. म्हणजे ज्याला फक्त डेथ कव्हर करायचे तो 3,000 त्याचं 50 लाखाच्या प्रोटेक्शन त्याच्या फॅमिलीला देऊ शकतो. आज तुम्ही कोणाकडेही गेलात किंवा कोणाचंही जर का आपण इन्शुरन्स पोर्टफोलिओ बघितला तर बऱ्याच वेळेस एन्डॉमेंट पॉलिसीज, त्याच्यानंतर वेगवेगळ्या पद्धतीच्या पॉलिसीज घेतल्या जातात. मी अजिबात त्या पॉलिसींच्या अगेन्स्ट नाही आहे, पण त्याच्यामध्ये तुमचं इन्शुरन्स प्रॉपर होतो आहे का ते बघितलं पाहिजे. त्याच्यामुळे टर्म इन्शुरन्स आपण केलं पाहिजे. टर्म इन्शुरन्स पण जर का तुम्ही विचारात घेतला की टर्म इन्शुरन्समध्ये फक्त डेथ कव्हर होतं, त्याच्यामध्ये डिसॅबिलिटी आणि इन्कम लॉस कव्हर होतं. तर ह्या प्रत्येक प्रोडक्टचं एक वेगवेगळं त्याची खासियत आहे. आपण म्हणू शकतो की ह्याच्यातलं हे ट्रिगर झालं तर हे ट्रिगर व्हायची गरज नाही पडत. सो ॲज अ इंडिव्हिज्युअल, ॲज अ अर्निंग पर्सन, ॲज अ करता पर्सन, मला या तिन्ही पद्धतीचं कव्हर असणं गरजेचं आहे. कारण की ह्या तिन्ही गोष्टी ॲक्सिडेंटलीच होऊ शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्या तिन्हीचं प्रोटेक्शन गरजेचं आहे प्रत्येकाचं. या मुलाखतीच्या अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये जाताना साधारणपणे मंत्र गुंतवणुकीच्या ह्या भागामध्ये चर्चा करताना किंवा मुलाखत मालिकेमध्ये चर्चा करत असताना एक मूळ सूत्रच मनाशी असं ठरवलं होतं की साधारणपणे ज्या दृष्टिकोनातनं आपण गुंतवणुकीकडे बघितलं जात नाही, पण ते अत्यंत महत्त्वाचे पैलू असतात. केवळ करोना आहे म्हणून नाही, तर एकंदरीतच मी मगाशी म्हटलं तसं शिरसलामत तो पगडी 50 मधला भाग असतोच. आणि म्हणून जाणीवपूर्वक मग कधी टर्म इन्शुरन्स असेल, कधी गुंतवणूक आणि ज्योतिष असेल, किंवा आजचा जो विषय होता हा त्याच मालिकेतला भाग होता की आपण अशा पद्धतीने आपल्या स्वतःच्या हेल्थ इन्शुरन्सकडे किंवा आपल्या स्वतःच्या ॲक्सिडेंटल डेथमध्ये, डिसेबिलिटीमध्ये, लॉस ऑफ इन्कमकडे पाहत नाही. जोशी सर, मला या मुलाखतीतला एक शेवटचा प्रश्न म्हणून तुम्हाला असं विचारावं असं वाटतं की एकंदरीतच इतकी वर्ष इतक्या क्लायंट्सना तुम्ही सेवा देताय, तर तुम्हाला स्वतःला असं काय वाटतं की तुमचं हे सगळ्यात सेवा देण्याचं, ज्याला आपण USP म्हणू किंवा वैशिष्ट्य म्हणू असं आहे, तर एकंदरीतच तुमच्या स्वतःच्या व्यवसायाच्या निमित्तानं तुम्ही काय काय पद्धतीच्या सेवा लोकांना उपलब्ध करून देता याची जर माहिती दिली तर? वैभव जोशी सर ह्या प्रश्नाचं उत्तर देतीलच, त्याच्या आधीच सांगतो की मुळातच वैभव जोशी सरांचे जो कॉन्टॅक्ट नंबर किंवा कॉन्टॅक्ट डिटेल असतील ते ह्या संपूर्ण मुलाखतीमध्ये खाली तुम्हाला टिकरच्या स्वरूपामध्ये मिळतीलच. त्याच्याही व्यतिरिक्त तुम्ही मलाही जरी संपर्क केलात, केदार पाध्यांना जे आपले बिझनेस पार्टनर आहेत ट्रायनेट कम्युनिकेशन, यांना जरी त्यांना संपर्क केला तरी जरूर आपण हे कॉन्टॅक्ट डिटेल देऊ. तर ह्या विषयाचं महत्त्व किती आहे हे मुलाखतीच्या निमित्तानं मलाही समजलं आणि ते आत्तापर्यंत तुमच्याही लक्षात आलं असेल याची मला पूर्ण खात्री आहे. या पार्श्वभूमीवरती या मुलाखतीतला शेवटचा प्रश्न जोशी साहेब तुम्हाला, की एकंदरीतच तुमचे वैशिष्ट्यपूर्ण किंवा USP या क्षेत्रातले काय आहे असं तुम्हाला वाटतं? या क्षेत्रामध्ये ॲज अ प्रोफेशन ज्यावेळेस मी चूज केलं त्यावेळेस माझं थॉट्स खूप क्लिअर होते. सगळ्यात महत्त्वाचं एक तुम्हाला पिरॅमिड माहिती असतो जनरली, की पिरॅमिडचं जो टोक असतं ते आपण प्रॉपर्टी किंवा ज्याच्यावर आपण मॅक्सिमम इन्कम किंवा या लेवलला आपण इन्व्हेस्टमेंटच्या अँगलने बघत असतो.
की जी इन्व्हेस्टमेंट्स स्ट्रॅटेजी आपण शेअर मार्केट, रिअल इस्टेट किंवा बिझनेस आपण डील करतो त्या रिलेटेड बिझनेस पार्टनरशिप करतो अशा पद्धतीचं असतं. पण त्याचा जो बेस असतो खालचा मेन तो आपण इन्शुरन्सकडे बघतो. इन्शुरन्सकडे मी फक्त इन्शुरन्स करतो अशातला भाग नाही, मी म्युच्युअल फंड्समध्ये पण तेवढ्याच चांगल्या पद्धतीने काम करतो. पण सगळ्या गोष्टींच्या एक प्रायोरिटी सेट केल्या गरजेचं असतं. की जर का आज तुम्ही सगळ्यात बेसला तुम्ही फक्त प्रॉपर्टी ठेवली आणि जर का तुम्हाला काही बरं वाईट घडलं तर ती प्रॉपर्टीच लिक्विडेट करायला लागेल तुमच्या फॅमिलीला. मग त्याच्यापेक्षा त्या प्रॉपर्टीला सेक्युरिटीसाठी खाली टर्म इन्शुरन्स ठेवला, माझ्या इन्कमला सेक्युरिटीसाठी मला एक टर्म इन्शुरन्स ठेवला, माझं एक्सपेन्सेसचं जे आहे त्याच्यासाठी मी एक टर्म इन्शुरन्स, प्रत्येक गोष्टीसाठी ना एक सर्टन अमाऊंटचा टर्म इन्शुरन्स असतो आणि एक क्लब करून मी 2 कोटीचा इन्शुरन्स करतो, 1 कोटीचा करतो. ओके, तर अशा पद्धतीचं कव्हर्स हे तुमच्या सगळ्यात बेसिक खाली असलं पाहिजे की ज्याच्यात तुम्हाला टर्म इन्शुरन्स, तुमचा हेल्थ इन्शुरन्स आणि त्याच पद्धतीने ॲक्सिडेंट इन्शुरन्स, ह्या 3 गोष्टी तुमच्या अगदी बेस पाहिजेत की तुम्हाला कधीही काही घडलं तर वरती जे काय तुम्ही पिरॅमिड बांधताय त्याला कुठे धक्का लागत नाही, तो पिरॅमिड फक्त खाली येतो आणि ते आहे तसंच राहतं ट्रायंगल. त्या पद्धतीने त्याच्यावरती थोडंसं झालं तर तुमच्या एक सेक्युर्ड इन्व्हेस्टमेंट हा जो पार्ट आहे. आता हा परसेप्शन प्रत्येकाचा वेगवेगळं आहे. एखाद्याला ॲग्रेसिव्हली मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायचं असतं, एखादा हायर एज असतो त्याला सेफ्टी बघायची असते, एखादा हायर एज असून त्याला ॲग्रेसिव्हली इन्व्हेस्टमेंट करायचं असतं. सो जी सेकंड स्टेज असते ना तिथे तुम्ही PPF, बँक FDs, लाईफ इन्शुरन्स पॉलिसीज, जे काय तुम्हाला डेट फ्री म्हणजे डेट रिलेटेड इन्व्हेस्टमेंट्स असतात ज्या सेफ आहेत की जे करून तुम्ही रात्री झोपू शकता अशा पद्धतीचे पाहिजेत. त्याच्यात थोडं तुमच्याकडे एक्स्ट्रा अमाऊंट राहते तर तुम्ही ते शेअर मार्केटमध्ये एक सर्टन अमाऊंट गुंतवली पाहिजे किंवा म्युच्युअल फंडात गुंतवली पाहिजे. म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे ऑफकोर्स, त्याच्याप्रमाणे शेअर मार्केट पण चांगला पर्याय आहे. आणि अगदी शेवटी तुम्ही बिझनेस डील करणं, एखाद्या बिझनेसमध्ये पार्टनरशिप जसं आपण करतो, एखादा बिझनेस मला आवडतो आहे पण त्याच्याकडे पैसे नाही आहेत आणि माझ्याकडे पैसे आहेत की माझं तुझं नो हाऊ आणि माझे पैसे, अशा पद्धतीचे इन्व्हेस्टमेंट हे एकदा पुढच्या वरच्या टोकावरती येतात. सो खालचा बेस जसं विवेकानंदांनी सांगितलेलं की सगळ्यात खाली गीता आहे, तर तुमची सगळ्यात गीता एकदम खाली आहे. तर बोललं मी माझी गीता फक्त काढली तर तुमचं सगळं डोलारा पडेल. तशाच पद्धतीचं इन्शुरन्स मी जर का काढून टाकला आणि तुमच्या फॅमिलीमध्ये काही बरं वाईट घडलं तर तुम्ही जो काय डोलारा आत्ता पण ते केलं तो कोसळायला वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे इन्शुरन्स खूप गरजेचा असतो. तर वैभव जोशी सर म्हणत होते त्याच मुद्द्यावरती जर या मुलाखतीचा समारोप करायचा झाला तर एकंदरीतच काय की आपण स्वतःला जर ॲसेट समजत असू आणि हा कुठच्याही गुंतवणुकीचा मूळ पाया आहे, तर जसं एखाद्या बिझनेस ॲसेटचं डेप्रिसिएशन केलं जातं, ती रक्कम मला उपयोगात आणता येते नाही येते हा वेगळा विषय आहे, पण ते यंत्र चालावं, त्याची देखभाल व्हावी म्हणून आपण डेप्रिसिएशन करत असतो. अशा दृष्टिकोनातनं आपलं स्वतःचं आयुष्य, आपल्या स्वतःचं जीवन ही जर ॲसेट आपण मानत असू तर मग ते हेल्थ इन्शुरन्स असेल, ते ॲक्सिडेंटल इन्शुरन्स असेल, ते लॉस ऑफ इन्कम इन्शुरन्स असेल, हे एकंदरीतच आपल्या आयुष्याचं आपण काढलेलं डेप्रिसिएशन आहे. आणि केवळ डेप्रिसिएशनचे रेट कमी जास्त इन्कम टॅक्सच्या दृष्टीने रेकग्नाइज्ड आहेत का म्हणून आपण ॲसेट करत नसतो, तर ॲसेट आहे म्हणून आपण डेप्रिसिएशन करत असतो. तसं स्वतःचं आयुष्य, स्वतःचा व्यवसाय, स्वतःचं उत्पन्न याच्या दृष्टिकोनातनं हेल्थ इन्शुरन्सकडे किंवा ॲक्सिडेंटल डेथ, ॲक्सिडेंटल डिसॅबिलिटी आणि लॉस ऑफ इन्कमकडे बघितलं जावं, या दृष्टिकोनातनं मंत्र गुंतवणुकीचे या मालिकेतल्या 4थ्या पुष्पाचं आज आपण आयोजन केलं होतं. मी आपल्या सगळ्यांना अशी विनंती करीन की मला खात्री आहे की एकंदरीतच ज्या पद्धतीने वैभव जोशी सरांनी अत्यंत मोकळेपणाने या विषयाच्या मर्यादा आणि या विषयाचं सामर्थ्य आणि त्याच्याहीपेक्षा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या विषयाची अत्यावश्यकता आपल्यापर्यंत पोहोचवली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्वतः तर परत परत पाहाच, परंतु तुमच्या संबंधितांच्या जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. त्या निमित्तानं वैभव जोशी सरांना अनेक क्लायंट मिळावे हा तो उद्देश आहेच, पण त्याहीपेक्षा सुद्धा अशा पद्धतीच्या इतर व्यवसायांकडे जरी तुम्ही गेलात तरी हरकत नाही. कारण जोशी सर काय किंवा मी काय, मुळात हा विषय आणि त्याची अत्यावश्यकता पोहोचवणं या मर्यादित हेतूनं मंत्र गुंतवणुकीचे या 4थ्या पुष्पाचं आयोजन आम्ही केलं होतं. याच नोटवरती माझ्या स्वतःच्या वतीनं, सिटी सजेस्ट या माझ्या फेसबुक पेजच्या वतीनं, आपल्या सगळ्यांच्या वतीनं आणि माझे या संपूर्ण प्रॉडक्टचे किंवा मुलाखतीचे बिझनेस पार्टनर ट्रायनेट कम्युनिकेशन याच्या वतीनं वैभव जोशी सरांचे मनापासून आभार मानतो. मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. मनपूर्वक धन्यवाद.